पंत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांचं पुस्तक शिवाजी कोण होता यावरून 37 वर्षांनी पुन्हा वाद सुरू झालाय। शिवरायांचा एकेरी उल्लेख का असा सवाल करत शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे। यावरून पुन्हा एकदा वादंग सुरू झालाय। पानसरेंच्या शिवाजी कोण होता पुस्तकावरून नवा वाद। शिवरायांचा एकेरी उल्लेख कशासाठी, शिंदे शिवसेनेच्या आमदाराचा सवाल। पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांची जीवे मारण्याची धमकी। आमदाराच्या धमकीविरोधात कोल्हापूर पोलिसात गुन्हा दाखल। पानसरे हत्येत संशयित गायकवाड, आमदार गायकवाडात विचार साधर्म। स्मिता पानसरे कोल्हापूरचे विचारवंत, डाव्या विचारसरणीचे नेते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते गोविंदराव पानसरे यांच्या हत्येला 11 वर्ष उलटून गेली आहेत। सनातनवाद्यांनी नरेंद्र दाभोलकर, MM कलबुर्गी यांच्याप्रमाणेच पानसरेंची हत्या केली। अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालेली नाही। यावर भाष्य किंवा जाब विचारण्यापेक्षा सत्ताधारी आमदार मात्र वेगळ्याच विषयात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 37 वर्षापूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आता नव्यानं वाद पेटलाय। पुस्तकात शिवरायांचा एकेरी उल्लेख कसा असा सवाल करत बुलढाण्याचे शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबीना फोनवरून थेट धमकी दिली आहे। शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला। मग ब्राह्मण आहे का तू? ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते। जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये। जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख नाही। आदरार्थी आहे येऊन की मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी साले हरामखोरा, मी धमक्या देत नाही, मी करून बोलतोय व्यवस्थित। नीट बोल। त्या मायाची शिवाजी महाराजचा मायाचा नवरा होता। मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आमदार महोदयांनी त्यांच्या भूमिकेचं ठाम समर्थनही केलंय। तर शिवरायांनी अशा आमदारांना तोफेच्या तोंडी दिलं असतं अशी भूमिका प्रकाशक आंबेनी घेतली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत। हे आमदार मला माझ्या बायकोवरून, माझ्या आईवरून इतक्या घाणेरड्या शिव्या देत आहेत, ह्यांची खरं तर शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची लायकी नाही। कारण की शिवाजी महाराज जर आज असते तर अशा आमदाराला शिवाजी महाराजांनी तोफेच्या तोंडी दिलं असतं। आम्ही असल्या धमक्यांना भीत नाही। इथून पुढं सुद्धा अधिक वेगानं हे काम आम्ही करीत राहू। आम्ही काल राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना पोलिसांना हे कॉल रेकॉर्डिंग वगैरे ऐकवलेलं आहे। आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतोय। एकुलते मुलग्याला मी सांभाळलेला आहे, लहानाची मोठी केलो। तिचं धमकी द्यायचं काय कारण असेल, ती जगला असेल लोकांच्या पैशावर, आम्ही जगलेलं नाही। आमचे पोरग कुणाचे 5 पैसे मिंद्यात नाही। ही धमकी टाकतो म्हणजे गाणशिवाय मरणाच येतो आम्ही, राजेनगर देत नाही आम्ही कसं वागायचं वागतो आम्ही। कालच्या तर रान काढलं नाही मी, तिला बोलून घे आता सध्या बुवा यायला पाहिजे ती आमदार असलं तर माझ्या दारात। मग काय होईल तिची परिस्थिती बघा तुम्ही, सोडणार नाही आम्ही तिला। दुसरीकडे या ऑडिओ संभाषणात संजय गायकवाड यांनी पानसरेंचं काय झालं हे तुला माहीत आहे ना असा सवाल आंबीना केलाय। यावरून पानसरेंच्या हत्या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड आणि आमदार संजय गायकवाड यांच्या आडनावातील साधर्म्याप्रमाणेच त्यांच्या विचारातही साधर्म्य आहे याचा बंदोबस्त व्हायला हवा अशी भूमिका पानसरेंच्या कन्या स्मिता पानसरेंनी घेतली आहे।
लोकप्रतिनिधी असताना सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत इतकी आर्वाच्य शिवीगाळ करणं त्यांना न शोभणार आहे. लोकशाहीची खरं म्हणजे ही शोकांतिका आहे. हे गायकवाड सुद्धा स्वतःला एकतर पानसरेंचं काय केलं तुला माहित आहे का असं विचारतात. याचा अर्थ त्यांना हे सगळं माहीत असावं. म्हणजे यापूर्वीही आम्ही अनेकदा म्हटलं की राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. गायकवाड आडनावात साधर्म्य नाही आहे, वृत्तीमध्ये साधर्म्य आहे. नुसतं आडनावातलं नाही आहे, ते वृत्तीमधलं जे साधर्म्य आहे त्या साधर्म्याचा कुठंतरी आता तपास व्हायला पाहिजे. पानसरे हत्या प्रकरणाला 11 वर्ष झाली तरी अद्याप या प्रकरणात न्याय मिळाला नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही अशी खंतही स्मिता पानसरेंनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे या धमकी प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. आमदार निवासात कर्मचाऱ्याला मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांना शिक्षा न झाल्यानं आता ते खुनाची धमकी देत आहेत अशी टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केली. खून करण्याची धमकी, गोविंद पानसरेंना भेटायला पाठवतो, तलवार तुझ्या गुप्तांगात घालतो, अशा स्वरूपाची भाषा वापरली. महाराष्ट्राचं हे या महायुती सरकारने काय करून ठेवलंय? ज्यावेळी त्यांनी कॅन्टीनमध्ये आमदार निवासातल्या लोकांना मारामारी करून खूप वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचं चित्र उभं केलं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे आणि लोकांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे खूप वाढली आहे. आत्ता त्यांनी खुनाची धमकी दिली आहे. त्यांच्यावर तातडीने खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा आणि त्यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे. शिवाजी कोण होता यातील शिवरायांच्या एकेरी उल्लेखाचा वाद हा पहिल्यांदा झालेला नाही. पानसरे हयात असतानाही हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर पानसरेंनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली होती. शिवरायांचा एकेरी उल्लेख अनादर नाही. पुस्तकाचा उद्देश शिवरायांचं कार्य, विचार मांडणीवर. इतिहास लेखनात एकेरी उल्लेख सामान्य पद्धत. शिवरायांवरील भक्तिभावापेक्षा पुस्तकात विश्लेषणात्मक मांडणी. इतक्या स्पष्टतेनंतरही 37 वर्षांनी निर्माण करण्यात आलेला हा वाद नेमका कशासाठी असा प्रश्न आता विचारण्यात येतोय. आमदार निवासात कर्मचाऱ्याला मारहाण करून प्रसिद्धीला आलेले संजय गायकवाड अशी धमकी देऊन स्टंटबाजी का करतायत अशीही चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना न मिळणारा दर, अवकाळीचं सावट, महिला आरक्षण यासारख्या विषयांवर न्याय मिळवून देण्याऐवजी पुस्तकांवर भाष्य करत आमदार गायकवाड यांनी नव्या वादाला तोंड मात्र फोडलंय. यातून नेमकं साधणार काय हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कोल्हापूर.